अस्सलामुअलैकुम। विषय मराठी इयत्ता 5वी। पाठाचे नाव मी नदी बोलते। आज आपण आपल्या 5वीच्या वर्गामध्ये मी नदी बोलते हा पाठ अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण नदीचे गाणे ही कविता अभ्यासलेली होती, आठवते ना सगळ्यांना? आता आपण मी नदी बोलते। आता पाहूया नदी आपल्याशी काय काय बोलत आहे ती। चला तर मग सुरुवात करूया आपल्या पाठाला। आता नदी काय बोलते आहे? मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो, मला अनेक ओढे येऊन भेटतात, त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जाते, इतर नद्याही मला येऊन मिळतात। म्हणजे या ठिकाणी नदी आपली कहाणी, आपली गोष्ट, कथा सांगत आहे की तिचा जन्म एका पर्वतावरती होतो। ती कोण आहे? नदी आहे। तिला अनेक ओढे काय करतात? येऊन भेटतात, आणि त्या ओढ्यामुळे ती काय होत जाते? मोठी मोठी होत जाते। त्याचप्रमाणे एका नदीला इतर अनेक नद्याही येऊन मिळतात, यानी कि एक नदी को दूसरी नदी आके मिलती है, बहुत से ओढे मिलते हैं जिससे नदी क्या होती जाती है? बड़ी होती जाती है। माणसे धरण बांधून मला अडवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात, त्या विजेवर कारखाने चालवतात, शेतातील पंप चालवतात, पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात। नदी सांगते की माझ्यावरती लोक काय करतात? माणसे धरण बांधून, यानी की लोक ब्रिज, धरण बांधून काय करतात? मला अडवतात। मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो, मला अनेक ओढे येऊन भेटतात, त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जाते, इतर नद्याही मला येऊन मिळतात। नदी काय सांगते कि मैं कौन है? एक नदी है, मेरा जन्म पर्वत पर होता है, मुझे बहुत सारे ओढ़े आकर मिलते हैं और उस वजह से मैं बड़ी बड़ी होते जाती हूँ। इतना ही नहीं, बहुत सी नदी भी आकर मुझे क्या करती है? मिलती है, और हम एक साथ क्या करते हैं? आगे बढ़ते हुए जाते हैं। माणसे धरण बांधून मला अडवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात, त्या विजेवर कारखाने चालवतात, शेतातील पंप चालवतात, पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात। माणूस काय करतो? धरण बांधून काय करतो? नदीला अडवतो, नदीचे पाणी अडवतो, आणि त्या पाण्यावरती वीज तयार करतात, त्या विजेवरती क्या करते हैं? कारखाने चलते हैं, खेत में चलने वाले पानी के लिए पंप चलाए जाते हैं, लोग पीने के पानी का इस्तेमाल करते हैं। तो अलग अलग तरह से पानी क्या करती है? हम इंसानों की, पशु पक्षी, हर जीव जंतुओं की क्या करती है? मदद करती है। मग या ठिकाणी ती सांगत आहे की धरण कोण बांधतो? माणूस बांधतो। पाणी व नदीच्या पाणीपासून काय तयार केली जाते? वीज। विजेचा उपयोग कुठे केला जातो? तर कारखाने चालवण्यासाठी, शेतातील पंप चालवण्यासाठी, आणि पिण्यासाठी आपण काय करतो? पाण्याचा वापर करतो। पिण्याशिवाय अन्य कपडे, भांडी, जनावरे यांच्या आंघोळीसाठी, घरातील कामांसाठी, अशा विविध कामासाठी आपण काय करतो? नदीच्या पाण्याचा उपयोग करत असतो। मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते। नदी काय सांगते कि मी मस्तपणे उड्या मारत धावत येते, यानी कि मैं उड़ी मारकर भागते हुए अपनी मस्त चाल चलकर मैं क्या करती हूँ? आती हूँ, बहती रहती हूँ। कभी कभी ऊंचाई से मैं जोर से नीचे क्या करती हूँ? गिरती हूँ। कशाच्या रूपाने? तर धबधब्याच्या, ज्याला वॉटरफॉल असेही म्हटले जाते, तशा रूपाने मी पर्वतावरून काय येते? खाली येते। पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते। आता माझा वेग कमी झालेला असतो। जेव्हा पर्वतावरून नदी खाली जमिनीवर सपाट मैदानी भागात येते, तेव्हा तिचा वेग, यानी इसकी स्पीड क्या हो जाती है? कम हो जाती है। बघा, वॉटरफॉलचं पाणी आणि जमिनीवरती वाहणाऱ्या पाण्यामध्ये फरक असतो की नाही? त्याचप्रमाणे आता ती पुढे सांगते आपल्याला नदी की मग खळखळ वाहणारी जी नदी आहे, नदी कशी वाहते? खळखळ अशी वाहत असते। माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते, माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात, पण मला एका गोष्टीची खंत आहे। नदी सांगते कि माझ्या किनाऱ्यावर, यानी मेरे दोनों किनारों पर रहने वाले जो परिसर होता है, जो गांव होते हैं, जो इन्वायरमेंट हो, पेड़ पौधे, मैं उसको हरा भरा करती हूँ, ग्रीन करती हूँ।
मेरे वजह से शेतकरी क्या करते हैं, खेतों में ज़्यादा अनाज उगा सकते हैं, पैदावार कर सकते हैं उसकी अनाजों की। लेकिन मुझे एक बात की बहुत ही खंत है, यानी मुझे क्या हुआ, एक बात से मैं नाराज हूँ। एका गोष्टीची मला खूप खंत वाटते। आता ती खंत कुठली आहे ती आता पाहूया आपण। नदी सांगते की मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात। किस बात की नदी को नाराज़गी है कि मैं हर किसी के लिए हेल्पफुल साबित होती हूँ, सबकी मदद करती हूँ, लेकिन माणूस काय करतो, माझ्या प्रवाहात यानी कि नदी में क्या करते हैं, गंदा पाणी, दूषित पाणी सोडतात, कारखान्यातील जे रासायनिक द्रव्य असतात ते सोडतात, कचरा टाकतात आणि मला प्रदूषित करतात। मला म्हणजे कोणाला, नदीला प्रदूषित करतात। हम क्या करते हैं, जल प्रदूषण करते, जिसकी हानि, जिसकी भरपाई हमें खुद को ही करनी पड़ती है। जसे अनेक रोगराई पसरतात, अनेक आजार येतात। माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते, तरीही मी पुढे पुढे जातच राहते, मी कुठेही थांबत नाही, थांबला तो संपला, असेच मी सगळ्यांना सांगत असते। नदी सांगते कि माणसांची यानी कि इंसानों की बस्तियों में से, छोटे गांव शहरों में से जब मैं बहती हुई आगे जाती हूँ तो मैं बहुत ज़्यादा पोल्यूशन यानी कि क्या हो जाती हूँ, गंदी हो जाती हूँ। मुझे बहुत ज़्यादा मेरे पानी में क्या किया जाता है, नदी के पानी में गंदगी फैलाई जाती है, कचरा डाला जाता है, लेकिन फिर भी मैं आगे बहती हुई जाती हूँ, मैं कहीं भी नहीं रुकती, कारण थांबला तो संपला, जो रुका वो खत्म, असे मी सगळ्यांना सांगते। आणि म्हणून नदी काय करते, कितीही माणसांनी नदीच्या पाण्यात घाण टाकली, त्याला दूषित केले, तरीही नदी काय करत असते, वाहत जात असते। शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो। शेवटी नदी कोणाला जाऊन मिळते, किसको जाकर मिलती है, समंदर को, समुद्राला। त्या समुद्राला जेव्हा ती नदी मिळते तेव्हा तिचा प्रवास थांबतो, यानी नदी का अस्तित्व क्या हो जाता है, समंदर में बदला जाता है, कारण ती कोणाला मिळते, समुद्राला। म्हणून असा तिचा प्रवास एका पर्वतावरून मग ओढे येऊन मिळतात, मग ती काय करते, अनेक नद्या येऊन मिळतात, गावातून, शहरातून, माणसांच्या वस्तीतून, जंगलातून, वनावनातून ती वाहत जाते आणि शेवटी ती समुद्राला मिळते। धन्यवाद।